राम नारायण राम। ही धरती एकच आहे, आकाशही एकच आहे, मग देश एक का होऊ शकत नाही? आपला मालकी हक्क सोडून आपल्याला एकत्र यावं लागेल, सर्वांनी एकत्र राहावं लागेल, जात-पात धर्म या पलीकडच्या राजकारणातून वर यावं लागेल। निसर्गाने कधीच कोणताही भेदभाव केलेला नाही। सूर्य कधी म्हणत नाही की आज मी कोणालाच प्रकाश देणार नाही, चंद्र कधी म्हणत नाही की आज मी माझ्या चांदणीनं कोणालाही प्रकाशमान करणार नाही, वाऱ्यानेही कधी असं सांगितलं नाही की मी आज या दिशेने वाहणार नाही। मग माणूस का भेदभाव निर्माण करतो? आपण एकमेकांवर मालकी हक्क का गाजवतो? ही मानसिकता आता बदलली पाहिजे। प्रत्येक ठिकाणी एकच धर्म असावा, एकच संविधान असावं, आणि तो म्हणजे निसर्गाचा धर्म आणि निसर्गाचं संविधान, आकाश आणि निसर्गाची जी नीती आहे, आदर्श आहेत, कर्म आहे, धर्म आहे, हेच सगळं पृथ्वीवर लागू व्हायला हवं। ही सगळी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी प्रथम आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। आज माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू का बनला आहे याचा विचार केला पाहिजे। जर आपण आपल्या चैतन्याने किंवा विवेकाने विचार केला तर आपल्याला समजेल की आपण नेमकी चूक कुठे करत आहोत, कारण आपलाच विवेक आपल्याला योग्य अयोग्य यातील फरक समजावतो। कोणता निर्णय योग्य आहे आणि कोणता नाही हे आपल्याला तोच सांगतो। निसर्गाने आपल्याला सर्व काही दिलं आहे, ती स्वतःही एका नियमाने चालते। आपणही जर निसर्गाचे नियम पाळले तर कोणतीही समस्या उरणार नाही। जर आपण संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला आपलं कुटुंब मानलं तर कोणालाही कोणाशी भांडण होणार नाही। सर्वजण एकत्र राहतील, एकमेकांना साथ देतील आणि पुढे जातील। निस्वार्थ भावनेने सर्वांसोबत चाललं पाहिजे, सर्वांची मदत केली पाहिजे, कोणालाही कमी वेगळं समजलं नाही पाहिजे। जेव्हा या पृथ्वीवर सगळे एकत्र येऊन पुढे जातील तेव्हा पहा, भारत देश प्रगतीच्या नव्या शिखराला कसा गवसणी घालतो। आज एक प्रकारची मेंढरवळ लागली आहे, प्रत्येक जण फक्त दुसऱ्यापेक्षा पुढे जाण्याच्या धावपळीत आहे। पण जर आपण आपल्या विवेकाचं ऐकलं आणि त्यानं दाखवलेल्या मार्गावर चाललो तर आपलं जीवन अत्यंत सोपं होईल। आपण म्हणतो की आपलं जीवन खूप त्रासदायक आहे, खूप अडचणी आणि समस्या आहेत, पण त्या सगळ्या आपणच निर्माण केल्या आहेत, कारण आपण कुठलाही निर्णय विवेकपूर्वक घेत नाही। जर आपण आपल्या मनातील विवेकाचं ऐकलं तर जीवनातील सगळ्या अडचणी आपोआप दूर होतील। म्हणून निसर्गाशी जोडलं पाहिजे, आपला स्वभाव सकारात्मक ठेवला पाहिजे, मनात प्रेम आणि परस्पर सहकार्याची भावना ठेवली पाहिजे, मग पहा जीवन किती सहज होतं। आपण सर्वांनीच आपल्या जीवनाला अडचणीत टाकलं आहे, नको असतानाही जीवन गुंतवून ठेवलं आहे। राम नारायण राम तुमच्या या गुंतलेल्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं कार्य करतो। जेव्हा एखादा व्यक्ती राम नारायण राम यांच्याशी जोडला जातो तेव्हा त्याला जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो आणि हाच नवीन दृष्टिकोन त्याला नव्या ऊर्जेने भरतो आणि जीवन यशस्वी बनतो।